ओके. तर मागच्या क्लासमध्ये आपण पाहिलं होतं की इतिहासाचे 6 सहयोगी जे शास्त्र आहे, ते जसं उदाहरणार्थ भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राजनीतिक शास्त्र हे सगळे इतिहासाचे सहयोगी शास्त्र आहे. ज्यांचं आपल्याला काही नॉलेज असलं, ज्याचं आपल्याला काही ज्ञान असलं, तर आपलं इतिहासाचं आकलन, इतिहासाची समज ही आणखी चांगलं होईल. तसंच इतिहासाचे काही सहाय्यक शास्त्र आहे. तर या सहयोगी आणि सहाय्यक शास्त्रामध्ये काय फरक आहे बघा. सहयोगी शास्त्राने सर्वसाधारणतः आपली एक डिफरंट ब्रांच ऑफ स्टडीज सुद्धा डेव्हलप केलेली आहे. उदाहरणार्थ अर्थशास्त्राचं अध्ययन हे आपल्याला इतिहास समजण्यासाठी पूरक जरी असलं तरी अर्थशास्त्र हे एक वेगळे शास्त्र सुद्धा म्हणून विकसित झालेलं आहे. पण आता सहाय्यक शास्त्र म्हणून ज्या शास्त्रांचं आपण आता अध्ययन करणार आहोत ते शास्त्र प्रामुख्याने आपले इतिहास समजण्यासाठी जास्त महत्वाची आहे. पण ह्या दोघांमधलं जे अंतर आहे ते बिलकुल असं ज्याला म्हणतात ना वॉटर टाईट कंपार्टमेंटलायझेशन, बिलकुल असं स्ट्रिक्ट किंवा रिजिड नाही आहे. त्याच्यामध्ये थोडाफार फरक किंवा कधी कधी एखादं शास्त्र हे सहयोगी शास्त्र म्हणून पण म्हटलं जातं आणि सहाय्यक शास्त्र सुद्धा म्हणून म्हटलं जातं. तर नुसतं सहाय्यक शास्त्रावर जर का प्रश्न आला तरी तुम्ही त्याच्यामध्ये बरेचसे विषयावर लिहू शकता. तर सहाय्यक शास्त्रापैकी जी महत्वाची शास्त्र आहे त्याच्यापैकी पुरातत्वशास्त्र हे एक महत्वाचं शास्त्र आहे. पुरातत्वशास्त्र कशाला म्हणतात सांगा बरं. लिहा तुम्ही याच्यामध्ये, चॅटमध्ये लिहा किंवा तुम्ही बोलू शकता. सांगा पुरातत्वशास्त्र कशाला म्हणतात. येस, पुरातत्वशास्त्र कशाला तर म्हणतात. प्राचीन अवशेषाचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला पुरातत्वशास्त्र असे म्हणतात. व्हेरी व्हेरी गुड. तर प्राचीन अवशेष जे मिळतात, जुन्या बिल्डिंग आपल्याला मिळतात, जुने रिमेन्स मिळतात, जुने मंदिरं मिळतात, मूर्त्या, नाणे, खरं तर हे सगळं पुरातत्व शास्त्रामध्ये येतं. आणि या पुरातत्व शास्त्राच्या अध्ययनाने शिलालेख हे सगळे पुरातत्व शास्त्रामध्ये येतं. आणि या पुरातत्व शास्त्राचं अध्ययन केल्यामुळे आपल्या इतिहासाची समज बरीच व्यवस्थित होऊ शकते. उदाहरणार्थ अशोकाचा इतिहास हा प्रामुख्याने त्याचे जे शिलालेख सापडले त्या शिलालेखाचं अध्ययन करून आपण अशोकाचा इतिहास समजलो आहोत. म्हणजे इतिहासकार, आणि आपण ते खरं पुस्तकामध्ये वाचतो, पण ते पुस्तक लिहिण्यामागचं मूळ साधन जे होतं ते होतं अशोकाचे शिलालेख. तसंच गुप्त राजांचं इतिहासाचं महत्वाचं साधन आहे त्यांचे कॉइन्स, त्यांची जी नाणी सापडली ते त्यांचे महत्वाचं साधन आहे. तर हे जुन्या बिल्डिंग रिमेन्स याच्यातून जे आपल्याला समज मिळते, याच्यातून जे ज्ञान मिळतं ते आपण इतिहासाच्या अध्ययनासाठी वापरतो. पुरातत्वशास्त्र हे इतिहासाचं सहाय्यक शास्त्र जरी असलं तरी पुरातत्वशास्त्र सुद्धा एक वेगळे ब्रांच म्हणून फार मोठ्या प्रमाणात विकसित झालेली आहे. पुरातत्वशास्त्राचं अध्ययन करण्यासाठी तुम्हाला एक स्पेशलाइज नॉलेज पाहिजे असतं. जे एक्सकॅव्हेशन ज्याला म्हणतात ना, खोदणी काम कसं पद्धतीने करायचं, याचं सुद्धा एक वेगळं ट्रेनिंग असतं. तसंच जे कॉइन्स असतात किंवा जे इन्स्क्रिप्शन असतात ते आपण सर्वसाधारणतः इतिहासाच्या अभ्यासकांना म्हणजे तुमच्या माझ्यासारख्यांना वाचणं जरा कठीण जातं. त्याच्यासाठी एक्सपर्टची मदत आपल्याला घ्यावी लागते. जर का तो भूतकाळ किंवा त्याच्यामधलं ज्ञान, त्याच्यामध्ये काय लिहून ठेवलेलं आहे, काय माहिती आहे, जर का आपल्याला समजण्याचं असलं तर पुरातत्वशास्त्र एक महत्वाचा सहाय्यक विषय झाला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक मिनिट, मी हे कॉइन्स बद्दल नाही लिहिलं का गड्या, नाणेशास्त्र. बरं, हां ठीक आहे, हे लिहिताना कुठेतरी थोडी माझी चुकी झाली. या पुरातत्व शास्त्रानंतर एक महत्वाचं शास्त्र आहे ज्याचा इतिहासाच्या अध्ययनाला फार महत्वाचा उपयोग होतो. त्याला म्हटलं जातं नाणेशास्त्र. इंग्रजीमध्ये ज्याला न्यूमिस्मॅटिक्स म्हटलं जातं. तर हे नाणेशास्त्र जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. कारण आताच थोड्या वेळापूर्वी जसं सांगितलं तसं खरं पाहतो म्हटलं तर नाणेशास्त्र, मूर्तिशास्त्र हे सगळं आर्किओलॉजीमध्ये म्हणजे पुरातत्व शास्त्रामध्ये येतं. तरी सुद्धा नाण्यांना फार महत्व असल्यामुळे हे एक वेगळं शास्त्र म्हणून सुद्धा विकसित झालेलं आहे. न्यूमिस्मॅटिक ज्याला म्हटलं जातं, नाणेशास्त्र म्हटलं जातं. बघा, नाण्यांवरून आपल्याला बरीचशी माहिती मिळते. उदाहरणार्थ नाण्यांवर जे देवी देवतांचं चित्र असतं त्यामुळे तत्कालीन राजा कोणत्या देवी देवताची पूजा करत होता, त्याच्या धार्मिक भावना काय होत्या याची माहिती आपल्याला मिळते. नाण्यांमध्ये ज्या पद्धतीचा धातूचा वापर केला गेला आहे त्या धातूच्या वापरावरून आपल्याला तत्कालीन राजाच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना येते. उदाहरणार्थ जर का एखाद्या राजांनी सोन्याचे नाणे पाळले असतील आणि त्याचं सोनं जास्त चांगलं प्युअर क्वालिटीचं असेल तर आपण समजू शकतो की त्या राजाची आर्थिक परिस्थिती ही चांगल्या प्रकारची होती. त्याच्या वंशजांनी जर का सोन्याची नाणी पाळली असती पण त्याच्यातलं सोनं जर का भेसळ असलं त्याच्यामध्ये
तर आपण समजू शकतो की आता कदाचित राजाची आर्थिक परिस्थिती थोडी कमजोर झाली असावी आणि त्याच्यानंतरच्या शासकांनी जर का नुसतं सोन्याचे नाणे न पाडता फक्त चांदीची आणि तांब्याची नाणी पाडली असतील तर आपण समजू शकतो की आर्थिक व्यवस्था ही आणखी खराब होत चाललेली आहे. त्यामुळे राजाच्या त्रिजोरीमध्ये सोनं सध्या राहिलेलं नाही आणि म्हणून त्याला नाईलाजाने चांदीची आणि फक्त तांब्याची नाणी पाडावी लागली आहे. तसंच नाण्याचा जो आकार राहतो व्यवस्थित जर का गोल केलेला असला आणि त्याच्यावरचं जे कोरलेलं काम असलं, त्याच्यावरचे एखाद्या देवी देवताचं चित्र असलं किंवा त्याच्यावर लिहिलेलं नाव जरी असलं, ते फार सुंदर पद्धतीने जर का लिहिलेलं असलं तर आपण समजू शकतो की तत्कालीन काळामध्ये ज्या कालखंडामध्ये हे नाणे तयार करण्यात आले आहे त्या कालखंडामध्ये कलात्मकता ही बऱ्याच उच्च कोटीपर्यंत पोहोचली होती. आणि एखादं नाणं ओबड-धोबड असलं, त्याच्यावरच्या मूर्तीचा शेप जर का चांगला नसला तर त्याच्यावरून आपण समजू शकतो की कदाचित या कालखंडामध्ये कला ही फार जास्त विकसित झालेली नव्हती. तसंच जिथपर्यंत नाणे आपल्याला सापडतात त्याच्यावरून राज्य हे कुठपर्यंत पसरलेलं होतं याचा सुद्धा अंदाज आपण लावू शकतो. कधी कधी काय होतं ना की नुसतं राज्यच हे म्हणजे नाणे सापडणे म्हणजे तिथपर्यंत राज्य पसरलेलं होतं असं काही आपल्याला 100% सांगता येत नाही. कारण असं होऊ शकतं की समजा उदाहरणार्थ दक्षिण भारतामध्ये कुठे चेन्नईच्या जवळ म्हणा किंवा कोइंबतूरला म्हणा जर का रोमन साम्राज्याची फार मोठ्या प्रमाणात नाणी सापडली तर रोमन साम्राज्य अगदी म्हणजे रोम सध्याचं जे इटली आहे इटलीपासून अगदी दक्षिण भारतापर्यंत पसरलेलं होतं असं लगेच गृहीत आपण काढू शकत नाही. कारण इतका मोठा भूखंड मध्ये आहे, जर का समुद्र मार्गाने येतो म्हटलं तर समुद्र मध्ये आहे आणि तत्कालीन प्राचीन काळामध्ये समुद्राच्या मार्गाने येणं एवढं सोपं नव्हतं. कारण स्टीम इंजिन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी फार नंतर आल्या. तेवढ्या मोठ्या प्रमाणात शिप बिल्डिंग हे त्याचे आपल्याला खूप कॉन्क्रीट एव्हिडन्सेस मिळत नाही. तर याचा अर्थ काय म्हणजेच काय इतक्या मोठ्या प्रमाणात सैन्य त्यांनी राज्य जरी कॅप्चर नसेल केलं तरी कदाचित व्यापार संबंध असेल, व्यापारी येत असतील, जाणं येणं कठीण जरी असले तरी व्यापारी रिस्क घेऊन येत असतील आणि म्हणूनच त्या व्यापाऱ्यांनी काही नाणी ही रोम मधून भारतामध्ये आणली असतील आणि मग ती इथे राहून गेली असतील, कुठेतरी पुरल्या गेली असतील आणि मग ती नंतर सापडली. किंवा भारतातला एखादा व्यापारी रोमशी व्यवहार करत असेल आणि मग त्यांनी आपल्याजवळ रोमची नाणी फार मोठ्या प्रमाणात ठेवली असेल. तसं नाण्यांवरून आपल्याला बरीचशी माहिती काढता येते. तसंच असतं संख्याशास्त्र, क्रोनॉलॉजी ज्याला म्हणतात. एक दुसऱ्याशी इतिहासाच्या घटना कनेक्ट करून त्याचा अर्थ काढण्याचं काम हे संख्याशास्त्र करतं. हे संख्याशास्त्र सुद्धा महत्वाचं शास्त्र आहे कारण एका राजानंतर किती वर्षानंतर त्याचा मुलगा राजा झाला हे सगळं आपल्याला मिळालं तर आपण त्याचं कॅल्क्युलेशन करून आपण त्याच्यातून बरीचशी माहिती काढू शकतो. उदाहरणार्थ 326 BC मध्ये अलेक्झांडर भारतामध्ये आला होता हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा अलेक्झांडर येण्याच्या वेळी काय काय परिस्थिती होती आणि त्याच्या मागे पुढे जर का एखाद्या घटनाचा आपल्याला उल्लेख मिळाला तर आपण त्याचा आपसात त्याची कडी जोडून बऱ्याचशा तारखा बऱ्याचशा डेट्स आपण काढू शकतो. पॅलिओग्राफी म्हणजे हस्तलेखनाचा अभ्यास. जर का मी तुम्हाला एक साधन आणून दिलं, तुम्ही समजा मराठ्यांच्या इतिहासावर अध्ययन करत आहे आणि मी तुम्हाला एक पत्र आणून दिलं आणि सांगितलं की बघा हे नाना फडणवीसाचं पत्र आहे. नाना फडणवीस मराठ्यांच्या इतिहासाला एक महत्वाचा व्यक्ती आहे. तर तुम्ही लगेच माझ्यावर विश्वास न ठेवता ते पत्र खरंच नाना फडणवीसाचं होतं का हे पडताळून तुम्हाला पाहावं लागेल. आणि ते पडताळून पाहताना नाना फडणवीसाची हस्ताक्षरं कशी होती, नाना फडणवीस पत्राची सुरुवात कशावरून करत होते, श्री गणेशाय नमः म्हणत होते की वरती तुळजा भवानी प्रसन्न साधारणतः आपण लिहितो ना, आणि सगळ्यात शेवटी त्यांची मुद्रा उमटलेली आहे का, त्यांची मुद्रा उमटलेली आहे ती मुद्रा कशा पद्धतीची होती. तर हे सगळं हस्ताक्षराचं अध्ययन करून जो व्यक्ती आपल्याला सांगतो त्याला म्हणतात पॅलिओग्राफिस्ट आणि ती जी कला आहे त्याला म्हणतात पॅलिओग्राफी. आता बघा सगळ्याच ऐतिहासिक पात्रांचं हस्ताक्षर त्या व्यक्तीला माहीत असणं हे इम्पॉसिबल आहे. तर त्याच्यामुळे काय ना पॅलिओग्राफीमध्ये काही काही स्पेशालिस्ट होऊन जातात. जर का एखादा स्पेशालिस्ट मराठ्यांच्या इतिहासाचा स्पेशालिस्ट असेल तर त्यांना मराठ्याच्या इतिहासामधले जी महत्वाची पात्र होती आणि जी पत्रव्यवहार करत होती त्यांच्या हस्ताक्षराशी त्याचा परिचय झालेला असतो. त्यामुळे हे पत्र नाना फडणवीसाचं खरंच आहे की नंतरचं खोटं बनवलेलं पत्र आहे हे तो त्या पत्राचं अध्ययन करून नाना फडणवीस कशा पद्धतीने ब क ड लिहायचे आणि त्या हस्ताक्षराची ताळमेळ करून हा जो पॅलिओग्राफिस्ट असतो, जो हस्तलेखन शास्त्राचा एक्सपर्ट असतो, तो आपल्याला निश्चितपणे सांगू शकतो की ते पत्र कितपत विश्वसनीय आहे आणि कितपत त्या खरंच ऐतिहासिक व्यक्तीचं आहे. तसंच इपिग्राफी इपिग्राफी सुद्धा एक कला असते. इपिग्राफी इज अन आर्ट ऑफ रिडिंग द इन्स्क्रिप्शन, ज्याला आपण शिलालेख म्हणतो ना, शिलालेख वाचण्याची सुद्धा वेगळी कला असते. बघा हाताने लिहिलेलं कागदावरचं वाचणं हे
तुलनात्मक दृष्ट्या थोडं सोपं असतं. पण शिलालेख वाचणं हे फार कठीण असतं, कारण शिलालेखावरती जो लेख लिहिलेला असतो तो लेख काळाच्या ओघात हळूहळू हळूहळू तो घासला गेलेला असतो. त्यामुळे त्याची अक्षर जुळवणी करणं आणि त्याचं अध्ययन करणं आणि त्याच्यातून अर्थ काढणं हे बरंच कठीण होऊन जातं. या शिलालेखाची भाषा सुद्धा वेगळी असते. जसं फार जुन्या काळचे जे शिलालेख होते, अशोकाचे शिलालेख, ते सर्वसाधारणतः ब्राह्मी आणि खरोस्ती या लिपीमध्ये आपल्याला मिळतात. तर ब्राह्मी लिपी वाचायला जेम्स प्रिन्सेप या व्यक्तीने ब्राह्मी लिपी पहिल्यांदा वाचली आणि त्याला ते वाचायला अक्षराची जुळवाजुळव करून त्याच्यातली बाराखडी शोधून काढायला फार वेळ लागला. 7 वर्ष लागली. 7 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर त्याला ब्राह्मी लिपी वाचण्यामध्ये त्याला यश आलं. तर हे इपिग्राफी सुद्धा हे एक स्पेशलाइज नॉलेज असतं, एक स्पेशलाइज एक्सपर्ट याला लागतात. हे आपण आता थोड्या वेळानंतर आपण प्राथमिक आणि दुय्यम साधनं जेव्हा वाचू तेव्हा तुम्हाला मी परत सांगेल की बघा, प्राथमिक साधन वापरणं हे संशोधनामध्ये महत्वाचं असतं, पण प्राथमिक साधनं वापरणं तेवढं सोपं नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपर्टाईज असावी लागते किंवा मग तुम्हाला एक्सपर्टची मदत घ्यावी लागते. जसं की आपण इतिहासाचं अध्ययन करताना प्रत्येकजण इपिग्राफिस्ट किंवा प्रत्येकजण इन्स्क्रिप्शन वाचण्यामध्ये एक्सपर्ट होऊ शकत नाही. मग अशा वेळेस काय करतात, जे एक्सपर्ट असतात इपिग्राफीचे त्यांच्याकडनं आपण मदत घेऊ शकतो, किंवा ते इपिग्राफिस्टच बरेचदा ते शिलालेख ट्रान्सलेट करून पुस्तकाच्या रूपामध्ये प्रकाशित करतात. तर त्या ट्रान्सलेटेड इपिग्राफीची सुद्धा आपण मदत घेऊ शकतो. ट्रान्सलेटेड इन्स्क्रिप्शनची आपण मदत घेऊ शकतो. त्याच्यानंतरचा जो सहाय्यक विषय आहे त्याला म्हणतात फिलॉलॉजी. फिलॉलॉजी इज स्टडी ऑफ लँग्वेज. आपण कशा पद्धतीची भाषा बोलतो, एका भाषेतले शब्द दुसऱ्या भाषेमध्ये जेव्हा देवाणघेवाण होते तेव्हा त्या दोन भाषा बोलणारे लोक कधीतरी आपसामध्ये एकत्र राहत असतील याची कल्पना आपल्याला मिळायला लागते. तर हे जे भाषाशास्त्राचं जे अध्ययन असतं त्याला फिलॉलॉजी असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ विल्यम जेम्सनी एक आपला प्रमेय मांडला होता की फारसी, लॅटिन, संस्कृत या सगळ्या भाषांमध्ये बरीचशी समानता दिसून येते. त्यामुळे सगळ्या भाषा बोलणारे हे सगळे भाषा बोलणारे जे लोक आहेत त्यांचे पूर्वज केव्हा तरी एका ठिकाणी राहत असतील आणि त्यांची एक भाषा असेल जी आता नष्ट झाली काळाच्या ओघात. आपण त्या लोकांपैकी एक ग्रुप भारतामध्ये आला आणि त्यांनी संस्कृत भाषेचा विकास केला, एक ग्रुप युरोपमध्ये मायग्रेट झाला आणि त्यांनी लॅटिन भाषेचा विकास केला, आणि एक ग्रुप मध्य आशियामध्ये राहिला, त्यांनी फारसी भाषेचा विकास केला. तर हे भाषेच्या आधारावर इतिहास समजण्याचा जो प्रयत्न राहतो त्या ठिकाणी फिलॉलॉजी, दॅट इज लँग्वेज एक्सपर्ट, भाषेचे जे तज्ज्ञ राहतात त्यांची मदत आपल्याला होऊ शकते. त्यानंतर वंशशास्त्र म्हणजे काय, डायनास्टी. एका राजानंतर त्याचा पुत्र राजावर आला, मग त्याचा पुत्र राजावर आला. तर ह्या वंशशास्त्र सुद्धा एक वेगळ्या प्रकारचे शास्त्र इतिहासाला पूरक म्हणून विकसित झालेलं आहे. तसंच जनसंख्याशास्त्र, जनगणना केली जाते, त्या जनसंख्या शास्त्राचा सुद्धा उपयोग आपल्याला इतिहासाच्या अध्ययनाला होऊ शकतो. की जनसंख्या वाढली तर त्या प्रमाणात लोकांचं इन्कम वाढलं का, हे सर्वसाधारणतः कंटेम्पररी म्हणजे करंट मॉडर्न हिस्ट्री च्या संदर्भात आपण त्याचा उपयोग करू शकतो. एखाद्या समजा गावातली जनसंख्या जर का कमी झाली तर गावातल्या जनसंख्येवरून तिथे फक्त पुरुषांचीच संख्या कमी झाली का, स्त्रिया आता जास्त दिसतात का, पुरुष कमी दिसतात का, याचाच अर्थ काय, पुरुष काम करायला गाव सोडून शहरामध्ये मायग्रेट झाले असतील, पण आपल्या फॅमिली त्यांनी आर्थिक कारणामुळे मागे ठेवून गेले असतील, शहरामध्ये तेवढं इन्कम होत नसेल. तर असे सगळं निष्कर्ष काढताना, असे सगळं अध्ययन करताना आपल्याला हे जनसंख्याशास्त्र, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात डेमोग्राफिकल स्टडीज, या सगळ्याचा उपयोग होतो. तर बघा, हे सहाय्यक शास्त्र मी तुम्हाला आता बरीचशी सांगितली. पुरातत्वशास्त्र, संख्याशास्त्र, पॅलिओग्राफी, इपिग्राफी, फिलॉलॉजी आणि वंशशास्त्र, जनसंख्याशास्त्र. याच्यामध्येच खरं तर आपण मेडिकल सायन्स सुद्धा टाकू शकतो, केमिस्ट्री सुद्धा टाकू शकतो. केमिस्ट्रीचा मी मागच्या वेळेस तुम्हाला उदाहरण दिलं. आपण केमिस्ट्रीचा उपयोग करून आपण काय करू शकतो, कार्बन डेटिंग मेथडनी जुने अवशेष जे सापडतात, हाडाचे अवशेष, झाडांचे अवशेष, प्राण्यांचा सापडा जो सापडतो त्याच्यावरून आपण कार्बन डेटिंग म्हणजेच केमिस्ट्रीचा उपयोग करून आपण इतिहासाला पूरक अशी माहिती त्याच्यातून आपण काढू शकतो. आता तुम्हाला या सहाय्यक शास्त्रापैकी काही डाऊट असेल, काही विचारायचं असेल तर ते विचारा किंवा चॅट बॉक्समध्ये लिहा. तर आता आपण इतिहासाची जी साधने असतात, प्राथमिक आणि दुय्यम साधने, याच्याबद्दल आता आपण चर्चा करू. बघा, इतिहासाचं जेव्हा लिखाण केलं जातं तेव्हा साधनांना फार महत्व असतं. साधनांचं संकलन केलं जातं, मग त्याचं अनालिसिस केलं जातं, त्याच्यातून आपल्याला आवश्यक असणारी माहिती काढली जाते आणि मग ते पुस्तकाच्या स्वरूपामध्ये आपल्याला वाचकांच्या समोर मांडण्यात येते. तर ही जी साधनं असतात याचे सर्वसाधारणतः 2 भाग केले जातात.
एकाला म्हणतात प्राथमिक साधन आणि एकाला दुय्यम साधन. तर प्राथमिक आणि दुय्यम साधन कशाला म्हणतात हे तुम्ही सांगा बरं, मला चॅटमध्ये लिहा किंवा सांगा. तुम्ही वाचलंय का मी पीडीएफ जे वर्ड फाईल जी अपलोड केली आहे, किंवा असंच तुम्ही गेस करू शकता, यू कॅन गेस. प्राथमिक साधन आणि दुय्यम साधन कशाला म्हणायचं सांगा. येस. सर तेच कॉइन्स, शिलालेख हे प्राथमिक साधन झाले. व्हेरी राईट. आणखी बरं, दुय्यम साधन कशाला म्हणायचं? पुस्तक आणि सर तुम्ही आम्हाला शिकवता हे दुय्यम साधनच झाले एक प्रकारे. व्हेरी राईट, व्हेरी राईट, व्हेरी गुड. तर बघा, जे कॉइन्स, जे आर्किओलॉजिकल रिमेन्स असतात, पुरातत्वशास्त्राने जे सगळ्या बिल्डिंगचे रिमेन्स, मूर्त्या, हे सगळे जे आहे हे प्राथमिक साधन झाले. तर प्राथमिक आर्किओलॉजिकल साधनं जे असतात, पुरातत्वशास्त्राने खोदकाम करून जी साधनं आपल्याला मिळाली त्याला प्राथमिक साधनं म्हणतात. याच्यामध्ये काही कन्फ्युजन होण्याची आवश्यकता नाही. आता प्राथमिक साधनाचा आणखी एक प्रकार म्हणजे काय, लिखित स्वरूपातील प्राथमिक साधने. तर लिखित स्वरूपातली प्राथमिक साधने आणि द्वितीय साधने, दुय्यम साधने ही सुद्धा लिखित स्वरूपातच असतात. तर इथे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की एखाद्या ऐतिहासिक व्यक्तीने जर का स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं असेल तर ते झालं प्राथमिक साधन. उदाहरणार्थ बाबरचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. तर आपल्याला जर का बाबरचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर त्याचं आत्मचरित्र हे त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे, तो स्वतः आय विटनेस होता, तो एक हिस्टॉरिकल कॅरेक्टर आहे, तर ते प्राथमिक साधन झालं. तसंच एखाद्या ऐतिहासिक घटनामध्ये सहभागी होणारा व्यक्ती, उदाहरणार्थ पानिपताच्या लढ्यामध्ये नाना फडणवीस सहभागी होते, तर नाना फडणवीसांनी लिहिलेल्या गोष्टी ह्या प्राथमिक साधन म्हणून मानण्यात येतात. पानिपताच्या लढाईच्या वेळी जर का कोणी उपलब्ध असेल आणि त्यांनी आपला रिपोर्ट लिहून ठेवला असेल तर ते प्राथमिक साधन होतं. आता एखाद्या व्यक्तीने लढाईत भाग जरी घेतला नसेल पण त्यांनी प्रत्यक्षपणे ती लढाई पाहिली असेल तर त्यांनी केलेलं लिखाण हे सुद्धा प्राथमिक साधन होतं. तर म्हणजे काय, तुम्ही त्या घटनेचे जर का प्रत्यक्षदर्शी असाल किंवा तत्कालीन कालखंडामध्ये तुम्ही असाल तर तुमचं लिखाण हे प्राथमिक साधन म्हणून मानण्यात येईल. उदाहरणार्थ इंग्रजांच्या विरुद्ध भारतीय लोकांनी फार प्रदीर्घ संघर्ष केला स्वातंत्र्यासाठी. तर त्या काळामध्ये जे लोक होते त्यांनी जेव्हा या सगळ्या घटनेबद्दल लिखाण करून ठेवलं आहे तर त्यांचं लिखाण हे सर्वसाधारणतः प्राथमिक साधन हे म्हणण्यात येतं. त्यांनी केलेलं लिखाण त्यांच्या काळातील घटनांबद्दल, बरं, त्यांनी जर का आता समजा खूप आधीच्या काळाबद्दल लिखाण करून ठेवलं असेल, उदाहरणार्थ इंग्रजांच्या काळांमध्ये राजवाडे होते, राजवाडी जे पुस्तक लिहिलेलं आहे समजा प्राचीन लग्न संस्थेचा, विवाह संस्थेचा इतिहास, तर हे दुय्यम साधन होऊन जाईल. कारण प्राचीन काळाचं त्यांनी अध्ययन केव्हा केलं, इंग्रजांच्या काळामध्ये. पण त्यांनी जर का इंग्रजांच्या कालखंडाबद्दलच काही गोष्टी लिहून ठेवल्या तर ते मात्र प्राथमिक साधन होऊन जातं. उदाहरणार्थ आपण पाहतो टिळकांचे जे लेख होते केसरी मधले, तर हे सगळे टिळकांनी लिहिलेले आणि त्या लेखाचा विषय जो असायचा तो सर्वसाधारणतः तत्कालीन परिस्थिती असायची, ब्रिटिशांची नीती असायची आणि त्यामुळे ते साधारणतः प्राथमिक साधन होऊन जातं. आलं लक्षात तुम्हाला? तसंच एखाद्या व्यक्तीबद्दल त्याला जवळून पाहणाऱ्या व्यक्तीने जर का त्याचं चरित्र लिहिलं असेल तर ते सुद्धा प्राथमिक साधन होऊन जातं. उदाहरणार्थ प्रांजळी जर का उद्या भारताची प्राईम मिनिस्टर झाली तर प्रांजळीच्या क्लासमेटनी जर का प्रांजळीची बायोग्राफी लिहिली, तिचं चरित्र लिहिलं तर ते मात्र प्राथमिक साधन होऊन जाईल. कारण त्या व्यक्तीने प्रांजळीची त्याची ओळख होती, त्या व्यक्तीने प्रांजळीला अगदी जवळून पाहिलेलं आहे. समजलं ना तुम्हाला? तर कुठल्याही ऐतिहासिक घटनांमध्ये प्रत्यक्षदर्शी असणारा व्यक्ती, त्याच्यामध्ये भाग घेणारा व्यक्ती किंवा स्वतःचं आत्मचरित्र लिहिणारा व्यक्ती किंवा त्या ऐतिहासिक व्यक्तीसोबत राहिलेला आणि त्याच्याबद्दल त्याचं चरित्र लिहिणारा व्यक्ती, त्याचं चरित्र, ह्या सगळ्या गोष्टी प्राथमिक साधनांमध्ये येतात. हा, तर सर्व पुरातत्वावशेष, स्मारके, नाणी, शिल्प हे सगळे प्राथमिक साधने येतात. घटनामध्ये सामील झालेल्या व्यक्तींनी लिहिलेले, घटनाचे साक्षीदार, समकालीन व्यक्तीचे लिखाण प्रकाशित केलेले. आणि बघा, हे जे प्राथमिक साधनं असतात हे प्रकाशित केलेलं पण राहू शकतं. उदाहरणार्थ समजा आता बाबरची ऑटोबायोग्राफी जी आहे तर त्यांनी जी हाताने लिहिलेली आहे तत्कालीन काळामध्ये चगताई तुर्की भाषेमध्ये, ती जर का प्रकाशित होऊन आपल्याकडे आली तर त्याला प्राथमिक साधन म्हणता येईल की नाही म्हणता येईल सांगा बरं मला? ती ओरिजिनल नाही आपल्याजवळ, त्यांनी हाताने लिहिलेली, ते कुठेतरी एखाद्या म्युझियम मध्ये प्रिझर्व केलेली असेल, पण ती प्रकाशित झालेली आहे, तर त्याला आपल्याला प्राथमिक साधन म्हणता येईल का? हो किंवा नाही? येस. त्याला आपल्याला प्राथमिक साधन म्हणता येईल. त्याला प्राथमिक साधन म्हणूनच ते ओळखलं जातं.
तसंच जसं पत्र असतील, पेशव्यांची पत्र असतील, समजा नाना फडणवीसाची पत्र असतील, तर नाना फडणवीसाची ओरिजिनल पत्रे जरी आपल्याजवळ नसली तरी त्या पत्राच्या फोटोकॉपीज काढून ते जर का प्रकाशित करून पुस्तकाच्या स्वरूपामध्ये आपल्याला आपल्या समोर आणल्या तरी त्या सुद्धा आपण प्राथमिक साधन मानले जाऊ. पण याच्यामध्ये एक गडबड होऊ शकते की प्राथमिक साधन हे प्रकाशित करताना, एडिटिंग करताना, जसं बाबरची ऑटोबायोग्राफी ही जेव्हा प्रकाशित करण्यात आली तर प्रकाशित करताना त्याच्यामध्ये काही चुका राहू शकतात, काही उणिवा येऊ शकतात, काही त्रुटी होऊन जाऊ शकतात. तर त्या गोष्टीची मात्र आपल्याला दखल घ्यायला पाहिजे. यू शुड बी अवेअर, म्हणजे आपल्याला कॉन्शियस व्हावं लागतं की प्रकाशित स्वरूपात हे साधनं माझ्या पुढे आलेली आहे, याच्यामध्ये काही चुका जर का असतील त्याची काळजी मला घ्यावी लागेल. तसंच अनुवादित साधने जी असतात, जसं बाबरची ऑटोबायोग्राफी ही त्यांनी तुर्की भाषेमध्ये लिहिली, चगताई तुर्की भाषेमध्ये, पण ती चगताई तुर्कीमधली जर का इंग्लिशमध्ये ट्रान्सलेटेड आपल्या समोर आली तर ते सुद्धा प्राथमिक साधन म्हणून मानण्यात येतं. उदाहरणार्थ मी महाभारतावर रिसर्च करतो, पण महाभारत हे संस्कृतमध्ये आहे ओरिजिनल, माझं संस्कृत इतकं चांगलं नाही, तर सर्वसाधारणतः मी काय करतो, त्याचे इंग्लिश ट्रान्सलेशन्स वापरतो, पण ते इंग्लिश ट्रान्सलेशन सुद्धा प्राथमिक साधन म्हणून मानण्यात येतं. ट्रान्सलेशन करताना सुद्धा काही चुका होऊ शकतात, तर त्या गोष्टीची काळजी मला घ्यावी लागेल. तर आय शुड बी अवेअर, आय शुड बी कॉन्शियस की ट्रान्सलेशन म्हणजे ते पूर्ण 100% करेक्ट असतं असं सर नाही. आवाज नाही येत आहे. हा, हॅलो, आता येत आहे? हॅलो, हॅलो सर. हा, आता येत आहे का? नाही. हा आता येतोय. हा, येत आहे सर. येत. येत आहे ना? हा, रजनी, ओके, बरं, ठीक आहे. मध्ये रजनी, तुम्हाला पण मध्ये आवाज नव्हता येत का? हो सर, आता थोडंसं अटकला होता सर आवाज. हा, बरं, ठीक आहे, ठीक आहे. हा, तर सर नेट प्रॉब्लेममुळे हो सर. हा, बरं, आता क्लिअर आहे ना? हॅलो, Yes, sir. आता क्लिअर आहे ना? हा, बरं, ठीक आहे, ओके. हो सर. हा, ओके, लेट अस गो हेड. तर थोडंसं रिपीट करतो. एक विचारायचं होतं. हा, बोला. हा, सर जसं आता बाबरनी त्याची बायोग्राफी लिहिली पण त्यात जर आपण एडिट काही केलं तर मग ते प्राथमिक असणार का सर? म्हणजे काही चुका जर एडिट केल्या तर? नाही, हे बघा, बाबरनी जे लिहिलं ना ते तसंच्या तसं प्रकाशित जर का केलं, तसंच्या तसं ट्रान्सलेशन केलं तर त्याला प्राथमिक साधनच मानण्यात येईल आपल्याला. तर त्याच्यामुळे म्हणजे एडिट म्हणजे केव्हा, त्याला प्रकाशित करताना का? हा म्हणजे जर काही अशा स्पेलिंग मिस्टेक म्हणजे असं काही वाटलं आपल्याला पण त्याला एडिट केलं तसं म्हणते. म्हणजे ते बाबरच्या लिखाणातल्या चुका दुरुस्त करून तुम्ही प्रकाशित करताय असं म्हणताय का? हा. नाही, मग ते टेम्परिंग होईल. बघा, बाबरने एखादं सेंटेन्स चुकीचं लिहिलं, त्याची ग्रामॅटिकल मिस्टेक जरी असली तरी ते जर का त्याच भाषेमध्ये प्रकाशित करायचं असलं तर ते तसंच्या तसंच करायला पाहिजे, तेव्हाच कुठे ते प्राथमिक साधन होतं. त्याला एडिट करण्याचा अधिकार हा आपल्याला नसतो. हा, ट्रान्सलेशन करताना जाणून बुजून काही चुका करू नये. म्हणजे ट्रान्सलेशन करताना आपण काय करू शकतो ना, समजा आपल्याला वाटलं की एखादं सेंटेन्स त्यांनी चुकीचं लिहिलं आहे बुवा, तर आपण खाली आपली फुटनोट लिहू शकतो की इथे त्यात बाबर बाहेरून आल्यामुळे त्याला इथल्या गोष्टी समजल्या नाही आणि म्हणूनच त्यांनी असं लिहिलं आहे. उदाहरणार्थ एक सिंपलचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ बाबरनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहून ठेवलं आहे की भारतात ते लोक व्यवस्थित कपडे घालत नाही, फक्त कमरेभोवती एक पंचा गुंडाळतात. तर असं जर का त्यांनी लिहिलं असेल कुठे, तर आपण जर का त्याच्या वाक्याशी सहमत नसलो तर जो कोणी त्याचा एडिटर आणि पब्लिशर असेल तो ते वाक्य तसंच्या तसंच ठेवील, पण खाली आपली फुटनोट येईल, आपलं एक्सप्लेनेशन देईल की बाबरांनी कदाचित फक्त गरीब लोकांचं ऑब्झर्वेशन केलं असेल आणि त्यामुळे गरीब लोक, शेतकरी लोक, काम करणारे लोक त्यांना अशा कमी कपड्यामध्ये वावरताना दिसली असतील, पण श्रीमंत वर्ग जो होता तो मात्र भरपूर कपडे घालायचा, असं हे तत्कालीन साधनांवरून दिसून येतं. म्हणजे काय, आपण बाबरचं वाक्य जसं तसं ठेवलं, पण बाबरच्या वाक्याशी जर का आपण असहमत आहोत तर आपण एखादं सेंटेन्स, असं नाही बरं, खूप ठिकाणी आपण करेक्शन्स करत गेलो तर ते प्राथमिक साधन राहणार नाही. मग ते काय होईल, बाबरच्या ऑटोबायोग्राफीचं आपलं विश्लेषण होईल ते, आणि मग आपण विश्लेषण करत गेलो तर ते आपलं दुय्यम साधनामध्ये मोडून जाईल. तर आपण विश्लेषण करू शकतो, किंवा मग एक वेगळं पुस्तक लिहावं लागेल की बाबराचं ऑब्झर्वेशन काय होतं भारताबद्दल, आणि मग त्या ऑब्झर्वेशन मध्ये कशा चुका होत्या, बाबराचा हा कसा पूर्वग्रह दूषित होता भारतीय लोकांप्रती, त्यामुळे त्याला भारतीय लोकांमधल्या फक्त चुका दिसून आल्या. तर असं जर का आपण करत गेलो तर पण ते मग दुय्यम साधन होईल. बाबरांनी जसं लिहिलं तसंच्या तसं प्रकाशित करायचं तर ते प्राथमिक साधन होईल. जर का एखादी गोष्ट फारच तुम्हाला खटकत असेल तर तुम्ही काही फुटनोट्स खाली टाकू शकता, पण फार जास्त नाही. ठीक आहे ना प्रांजली?
हो सर. हा हो सर, ठीक. हा ठीक आहे बरं. तर आता आता बघा, आता ही झाली सगळी प्राथमिक साधने. आता दुय्यम वेल मी एक गोष्ट विसरून गेलो. क्लासमध्ये बऱ्याच बऱ्याच मुली आहे. हॅपी वुमन्स डे टू ऑल ऑफ यू. आय विश यू लॉट ऑफ हॅपीनेस. थँक्यू सर. हा ओके ओके, चला आता पुढे जाऊ आपण. तर हे जे सगळे झाले प्राथमिक साधन, आणि या व्यतिरिक्त या सगळ्यांवर आधारित जी पुस्तकं लिहिली जातात, जी सर्वसाधारणतः आपण वाचत असतो आपल्या MA मध्ये वगैरे, त्या सगळ्यांना म्हटलं जातं दुय्यम साधने. ठीक आहे, दुय्यम साधने खूप सोपं आहे. क्लिअर झालं दुय्यम साधन कशाला म्हणतात आणि प्राथमिक साधन कशाला म्हणतात? येस. हो सर. हा ठीक आहे. तर आता बघा, प्राथमिक आणि दुय्यम साधनांचं काय महत्व आहे हे आपण थोडं समजावून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, प्राथमिक साधन काय असतं ना, त्या घटनेमध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या लोकांचा प्रत्यक्षदर्शी पुरावा तो असतो. त्या व्यक्तीने प्रत्यक्ष त्या घटना पाहिलेल्या असतात, प्रत्यक्ष त्या व्यक्तीला ऑब्झर्व केलेलं असतं आणि मग तो आपलं अकाउंट लिहितो. तसंच पुरातत्व अवशेष जे साधारणतः राहतात त्याच्यामध्ये काही त्याला काही अल्टरेशन, काही बदल करता येणार नाही. उदाहरणार्थ, नाणी जशी राहतात ती नाणी जशी तशी राहतात. जुन्या बिल्डिंग ज्या राहतात ते सर्वसाधारणतः तशा राहतात. काळाच्या ओघात त्या खराब होत जातात, पण जाणून बुजून त्याच्यामध्ये काही बदल करून आपल्यासमोर कोणी मांडू शकत नाही. तर साधारणतः प्राथमिक साधनांपैकी पुरातत्व अवशेष जे आहे त्याचं एक महत्वाचं आहे की ते अबाधित राहतात. त्याला काही कोणी अल्टरेशन, कोणी चेंजेस त्याच्यामध्ये सर्वसाधारणतः करू शकत नाही. फारच कोणी असेल तर करू शकतो, मला जाऊन मॉन्युमेंटच खराब करेल किंवा कॉईनलाच डिस्ट्रॉय करेल, पण तसं साधारणतः होत नाही. तर हे झालं प्राथमिक साधनांचं महत्व. दुय्यम साधनांचं महत्व असं असतं की दुय्यम साधन जेव्हा आपण वाचतो तेव्हा एक, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ना बर्ड्स आय व्ह्यू, पक्षी कसा वरून पाहतो की नाही, तर त्याला खालचं सगळं दिसून येतं. एक त्याच्या दृष्टिक्षेपामध्ये काय काय आहे, खाली कुठे शेत आहे, कुठे नदी वाहत आहे, कुठे तलाव आहे, कुठे घर आहे, लोकांची वस्ती आहे, हे सगळं त्याला वरवर सगळं दिसून येतं. होऊ शकते प्रत्येकाच्या घरामध्ये कुठला स्वयंपाक होत आहे त्याला माहित नाही राहणार, इतकं वरून तो पाहतोय. पण हे बर्ड्स आय व्ह्यू ज्याला म्हणतात ना, म्हणजे एखाद्या विषयावर आपल्याला संशोधन करायचं असलं आणि दुय्यम साधन जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपला एक बर्ड्स आय व्ह्यू तयार होतो. म्हणजेच काय, तर आपला संशोधनाचा आवाका, आपल्या विषयाचा आवाका कुठून कुठपर्यंत आहे, कुठे आपल्याला सुरुवात करायची आणि कुठे थांबायचं आहे, आणि कुठे त्याच्यातले मुख्य मुख्य बिंदू आहे, हे आपल्याला दुय्यम साधन वाचून समजतं. आणि दुय्यम साधन हे प्राथमिक साधनांवर आधारित असल्यामुळे प्राथमिक साधनांचा अर्थ त्या लेखकांनी कशा पद्धतीने लावला आहे, प्राथमिक साधनाला इंटरप्रेट कसं करायचं, त्याचा अर्थ कसा लावायचा, याची शिकवण, याचं ट्रेडिंग आपल्याला होतं दुय्यम साधनांमुळे. तर हे प्राथमिक आणि दुय्यम साधने दोन्ही महत्वाची असतात. आता मला एक सांगा, एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, जर का तुम्हाला संशोधन करायचं असेल तर कोणती साधनं जास्ती महत्वाची आहे, प्राथमिक साधनं की दुय्यम साधनं? येस. प्राथमिक सर. प्राथमिक. बरं, सगळे ऍग्री आहे? एव्हरीबडी ऍग्री? हा हा माझ्या मते दोन्ही पण सर. तसं पाहतो म्हटलं तर दोन्ही साधनं महत्वाची आहे. बरं, मला एक सांगा, तुम्ही रिसर्च जेव्हा सुरुवात कराल तर त्याची सुरुवात कुठून कराल, प्राथमिक साधनांपासून की दुय्यम साधनांपासून? प्राथमिक साधनांपासून सर. प्राथमिक साधनांपासून. सगळे ऍग्री आहे? एव्हरीबडी ऍग्रीज? येस. हो सर. नाही, तुमचं चुकलं. तुम्हाला अध्ययनाची, रिसर्चची सुरुवात ही नेहमी दुय्यम साधनांपासून करावी लागते. एक सिंपलचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला जर का मी एक रिसर्च टॉपिक दिला की नागपूरमधल्या भोसलेकालीन मंदिरावर तुम्ही संशोधन करा, तर नागपूरमधली भोसलेकालीन मंदिरं कुठे आहे हे जर का तुम्ही सरळ सरळ प्राथमिक साधनांकडे वळले, म्हणजे काय, सरळ सरळ मंदिरं जर का तुम्ही शोधायला गेले तर तुम्ही सुरुवात कुठून कराल, कुठे थांबायचं, मंदिरं कुठे कुठे आहे याची आपल्याला काहीही कल्पना नसते आणि आपली पायपीट सगळी होत जाईल. म्हणजे आपण एखादं मंदिर दिसलं तर तिथल्या पुजाऱ्याला विचारू, अरे बाबा हे भोसलेकालीन आहे का? भोसलेकालीन आहे तर कोणत्या भोसल्यांनी केव्हा याची स्थापना केली आहे, कोणत्या भोसल्यांनी यांचा पाया रचला आणि कोणत्या भोसल्यांनी याच्यामध्ये नंतर सुधारणा केलेली आहे. बरं, याच्यानंतर दुसरं सापडते का? त्या पुजाऱ्याला कदाचित सुद्धा हे माहीत नसावं. मग आपण काय करू, शेवटी एखाद्या त्याच्यातला जो एक्सपर्ट राहतो त्याला शोधू आणि त्याचं एखादं पुस्तक वाचू
आणि म्हणजेच काय, आपण दुय्यम साधनांपासून जर का जेव्हा आपण अध्ययनाची सुरुवात करतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं ना, दुय्यम साधनांमुळे काय होतं ना, आपल्याला एक बर्ड्स आय व्ह्यू दिसतो. एका प्रत्येक भोसल्यांच्या प्रत्येक मंदिराचे डिटेल्स जरी आपल्याला आता लगेच मिळणार नाही दुय्यम साधनांपासून, पण भोसल्यांचा कालखंड नेमका सुरू केव्हा झाला आणि संपला केव्हा हे आपल्याला माहित पडेल. भोसल्यांनी कोणकोणती मंदिरे बांधली, महत्वाची मंदिरे, यांचं नाव तरी आपल्याला मिळेल, त्या मंदिराचा ऍड्रेस मिळेल, आणि मग त्याच्यानंतर आपण प्राथमिक साधनांकडे जाऊन त्या मंदिराला प्रत्यक्ष भेटी देऊन ऑब्झर्वेशन करून आणि मग आपलं आपण विस्तृत लिखाण सुरू करू. हे एक सिंपल उदाहरण झालं. उदाहरणार्थ माझा रिसर्च घ्या, मी महाराष्ट्राच्या भक्ती आंदोलनावर पीएचडी केली, पण मी जर का सरळ सरळ ज्ञानेश्वरीपासून सुरुवात केली असती आणि ज्ञानेश्वरी वाचायला लागलो असतो तर तेच खूप मोठं टेक्स्ट आहे, मग मी कन्फ्यूज होऊन गेलो असतो. ज्ञानेश्वरी वाचा, मग ज्ञानेश्वरांनी लिहिलेले निबंध वाचा, मग मुक्ताबाईंनी लिहिलेले निबंध अभंग वाचा, मग नामदेवाचे अभंग वाचा, चोखामेळाचे वाचा, त्याचे कंटेम्पररी होते. मग त्याच्यानंतर एकनाथावर येईपर्यंत माझे कितीतरी वर्ष निघून गेले असतील, निघून गेले असते. मग एकनाथाचं एवढं मोठं साहित्य आहे, भावार्थ रामायण आहे, भागवत आहे, भारुड आहे, अभंग आहे. त्याच्यानंतर मग तुकाराम, त्यांचं खूप मोठं साहित्य आहे. मग आले रामदास. तर म्हणजे काय, मी जर का प्राथमिक साधनांपासून सुरुवात केली असती तर या प्राथमिक साधनांचा अर्थ कसा लावायचा हेही मला समजलं नसतं, कारण आपण जेव्हा रिसर्च करतो तेव्हा आपल्याला या गोष्टी माहिती नसतात. आणि नेमकं मी सुरुवात कुठे करायची आणि थांबायचं कुठं, आणि कोणत्या लेखकाचं, कोणत्या कवीचं, कोणत्या संताचं किती साहित्य मी वापरायचं, त्याच्यापैकी कोणतं हे जास्त माझ्या विषयाशी महत्वाचं आहे, ते मला समजलं नसतं. त्यामुळे काय झालं ना, की मी जेव्हा दुय्यम साधना आधी वाचली, उदाहरणार्थ भागवत धर्माचा इतिहास म्हणून जी पुस्तक आहे, दुय्यम साधना आहे ती, किंवा वारकरी संप्रदायाचा इतिहास, अशी जेव्हा मी काही पुस्तकं वाचली तेव्हा काय झालं ना, की माझ्या डोक्यामध्ये एक ब्ल्यू प्रिंट तयार झालं. जसं की आता मंदिराचं उदाहरण मी आधी दिलं, तर मंदिराचं बद्दल, भोसलेकालीन नागपुरातल्या मंदिरांबद्दल जेव्हा आपण आधी एखादं दुय्यम साधन वाचू तेव्हा काय होईल ना, आपल्या डोक्यामध्ये एक ब्ल्यू प्रिंट तयार होईल. आपण नाही का घर बांधताना इंजिनियर कडून आधी ब्ल्यू प्रिंट तयार करून आणतो, इंजिनियर कडून ब्ल्यू प्रिंट तयार न करता आपण जर का सरळ सरळ पाया खोदायला सुरुवात केली तर गडबड होऊन जाईल की नाही. म्हणजे काय, नेमका पाया खोदायचा कुठे आणि तो किती खोदायचा, त्याच्यावर ते बिल्डिंग कशी बांधायची, आपण पाया खोदू, मग भिंती बांधू, मग 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 ती सगळी गडबड होऊन जाईल. त्यामुळे कधी कसं ना, आधी ब्ल्यू प्रिंट आपल्याजवळ तयार असते तर काय होईल, की ब्ल्यू प्रिंट प्रमाणे आपण पाया खोदू, अंगण सोडायचं तर अंगण सोडू, आणि मग पाया खोदताना बरोबर त्याच्या मधल्या भिंती ज्या येतात, बरोबर ही समोरच्या हॉलची भिंत, ही किचनची भिंत, ही बेडरूमची भिंत, वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बरोबर तो आराखडा आपल्या समोर राहिला की आपण त्यानुसार बांधकाम करत करत जाऊ, आणि मग तेव्हा कुठे घर ते तयार होईल. नाही तर ते घर फार ओबड होईल, कदाचित पूर्ण होणार पण नाही. आणि तसंच आपण दुय्यम साधन न वाचता मनामध्ये ब्ल्यू प्रिंट तयार न करता जर का आपण अध्ययनाला सुरुवात केली, रिसर्चला सुरुवात केली, तर काय होईल की आपण कुठेतरी विल बी लॉस्ट समवेअर, आणि मग ते एका निष्कर्षापर्यंत आपलं संशोधन कधी पोहोचू शकणार नाही. आणि म्हणूनच रिसर्च करताना दुय्यम साधन वाचायचं, त्याच्यानंतर मग प्राथमिक साधन वाचायचं. भोसलेकालीन मंदिरं कुठे कुठे हे आपल्याला कळलं, मग प्राथमिक साधन जाऊन तुम्ही त्याचं रिसर्च करा. मग भोसल्यांची जी मंदिरं होती, मला नाही माहिती तेवढं, पण उदाहरणार्थ सांगतो, एक शंकराचं मंदिर, गणपतीचं मंदिर, पार्वतीचं मंदिर, लक्ष्मीचं मंदिर. मग तुम्ही ते एक आराखडा तयार झाला, गणपतीच्या मंदिरात गेले की मग त्याचा सगळा प्राथमिक साधनांपासून तुम्ही त्याचा उल्लेख, त्याचं अध्ययन करून सगळे आपले निष्कर्ष लिहिता, की याचा पाया या भोसल्यांनी रचला, त्याचे ही इमारत एवढ्या चौरस फुटावर उभी होती, याला इतका खर्च लागला, वगैरे वगैरे. हे डिटेल झालं तुमचं. जसं बर्ड्स आय व्ह्यू एकदा मिळाला की मग तुम्ही आतमध्ये शोधून प्रत्येकाच्या घरामध्ये काय काय तयार होत आहे हे तुम्ही पाहू शकता. पण नेमकं बर्ड्स आय व्ह्यू तुम्हाला नसला की कुठपर्यंतची घरं तुम्हाला बघायची आहे हेच तुम्हाला जर का माहित नसलं तर यू विल बी लॉस्ट. तर म्हणूनच दुय्यम साधन हे महत्वाचं असतं सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर प्राथमिक साधन हे सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. प्राथमिक साधनांचा वापर केल्याशिवाय तुमचा रिसर्च हा चांगला रिसर्च कधीही मानला जात नाही. मग प्राथमिक साधन, दुय्यम साधनापासून आराखडा तयार केला, प्राथमिक साधनांपासून मग आपण सगळे मटेरियल गोळा केलं, आणि मग आता झालं का तुमचं रिसर्च कम्प्लीट? सांगा बरं मला, हो की नाही? येस, हो सर. हो सर. नाही, आणखीनही झालेलं नाही. कारण काय ना, तुम्ही जेव्हा दुय्यम साधन वाचली सुरुवातीला तेव्हा त्या दुय्यम साधनांचा उद्देश होता तुमच्या मनामध्ये एक ब्ल्यूप्रिंट आराखडा तयार करणे. आता तो आराखडा तयार झाल्यावर तुम्ही प्राथमिक साधनाचं अध्ययन केलं, आपले निष्कर्ष काढले, ते सगळं लिहिलं. आता दुय्यम साधने तुम्हाला परत वाचावी लागतील. आधी वाचलेली तर
आधी वाचलेली तर वाचावी लागतील, परत आणखी काही दुय्यम साधने तुम्हाला जास्त वाचावी लागतील. सुरुवातीला दुय्यम साधने तुम्ही कमी वाचली तरी चालते, एक आराखडा तयार होण्यापुरती वाचली तरी चालते, पण प्राथमिक साधनाचं अध्ययन केल्यानंतर, आपले निष्कर्ष केल्यानंतर तुम्हाला बरीचशी दुय्यम साधने वाचावी लागतील. आणि या दुय्यम साधनांचा दुसऱ्यांदा दुय्यम साधनं वाचण्याचा मागचा उद्देश असा आहे की आपल्या प्राथमिक साधनांचं जे आपण इंटरप्रिटेशन केलं आहे, जे आपले निष्कर्ष काढलेले आहे, ते बरोबर आहे का? ते निष्कर्ष काढताना एखादी महत्वाची गोष्ट आपल्या नजरेतून सुटली का? त्या प्राथमिक साधनांचा अर्थ आपण बरोबर लावला की याची पडताळणी करणे, आणि एखादा दृष्टिकोन जर का आपला सुटला असेल तर तो सुद्धा या दुय्यम साधनातून आपण शोधून काढू शकतो. म्हणजे काय, इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात ना, रिइन्फोर्सिंग युअर फाइंडिंग. आपलीच फाइंडिंग हे रिइन्फोर्स होऊन जातात. नाही बा, माझं रिसर्च जे होतं ते बरोबर होतं, मी चांगल्या डायरेक्शनने गेलो. कारण बाकीच्या सुद्धा जे याच्यामधले जे पंडित लोक आहे, ज्यांनी अध्ययन केलेलं आहे, ते सुद्धा साधारणतः त्याच दिशेने बोलतात. अर्थात माझं काहीतरी नवीन असल्याशिवाय माझ्या रिसर्चला रिसर्च म्हणलं जाणार नाही, पण तरी सुद्धा मी, माझा मार्ग जो होता, माझी दिशा जी होती, ती सुरुवातीला दिशा दिली, नंतर मी ते सगळं मटेरियल भरलं, आणि मग आता फिनिशिंग. बघा, घराचं बांधकाम करताना आपण कसं करतो, सुरुवातीला ब्ल्यूप्रिंट काढलं, मग सगळा पाया बांधला, मग पूर्ण स्ट्रक्चर उभं केलं, आणि स्ट्रक्चर उभं केल्यावर आपण घरात राहायला जातो का, की आणखी काही करतो? सांगा बरं. फिनिशिंग, प्लास्टरिंग आणि फिनिशिंग केल्याशिवाय आपण घरात राहायला जातो का? सिमेंट नाही सर. सिमेंट आणि विटांनी लावलेलं घर उभं राहिलं, स्लॅबही तयार झाला, पण त्याच्यामध्ये फिनिशिंग आणि प्लास्टरिंग झाल्याशिवाय आपण घरात राहायला जाऊ शकत नाही. आणि तसंच हे आपल्या रिसर्चचं पण असतं. आपलं रिसर्च दुसऱ्यांदा आपण जोपर्यंत दुय्यम साधने वाचत नाही, आपल्या संशोधनातल्या त्रुटी आपण बरोबर करत नाही, आपले अँगल्स आपण डेव्हलप करत नाही, तोपर्यंत रिसर्च पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणूनच रिसर्चचा आराखडा कसा असावा, दुय्यम साधन, प्राथमिक साधन आणि परत दुय्यम साधन, अशा पद्धतीने आपल्याला रिसर्च हे करावं लागतं. बरं, मला एक सांगा, प्राथमिक साधने अत्यंत महत्वाची असतात, त्याच्याशिवाय आपलं रिसर्च कम्प्लीट होत नाही, पण प्राथमिक साधनांमध्ये लिहिलेल्या सगळ्याच गोष्टी बरोबर असतात का? हो की नाही? येस. नाही सर. नाही सर. बिलकुल बिलकुल नाही, की नाही, कारण प्रत्येकाचा काही वेस्टेड इंटरेस्ट राहू शकतो. बरं, मला एक सांगा, वर्तमानपत्रे जी असतात ती प्राथमिक साधने आहे की दुय्यम साधने आहे? दुय्यम सर. सर प्राथमिक दुय्यम साधन. वर्तमानपत्रे साधारणतः प्राथमिक साधने मानले जातात, कारण वर्तमानपत्रामध्ये आता सध्याच्या गोष्टी, सध्या काय होत आहे याच्याबद्दलची माहिती दिलेली राहते की नाही? सर पण पूर्णपणे नसतं ना. पूर्णपणे असतं. त्याच्यामध्ये काही लेख असतात, लांब लांब लेख, जे की सर्वसाधारणतः एखाद्या मागच्या गोष्टीचा उल्लेख देतात, पण तरी सर्वसाधारणतः वर्तमानपत्र हे कंटेम्पररी, आजच्या युगामध्ये काय घडतं याची माहिती देत असतं. उदाहरणार्थ, आपल्याला जर का इंग्रजांच्या काळामध्ये नागपुरात काय काय संघर्ष झाला इंग्रजांच्या विरुद्ध, त्याचं अध्ययन जर का करायचं असेल, तर आपण इंग्रजांच्या काळातले न्यूजपेपर शोधून काढावं लागतात, जे की आर्काईव्ह मध्ये असतात. आणि त्या आर्काईव्ह मध्ये जाऊन जेव्हा आपण न्यूजपेपर काढतो, आणि इंग्रजांच्या काळामध्ये कुठे कुठे आंदोलन झाली होती, कुठे कुठे भाषणं दिली होती, लोकमान्य टिळक कधी नागपूरला आले होते का, आले होते तर ते काय बोलले, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण शोधून काढतो, तर तेव्हा वर्तमानपत्राला प्राथमिक साधन म्हटलं जातं, कारण वर्तमानपत्रामध्ये सर्वसाधारणतः तत्कालीन घटनाची माहिती आपल्याला मिळते. तर वर्तमानपत्रामध्ये जे लिहिलंय ते सगळं आपण खरं मानू शकतो का, सांगा बरं मला? नाही सर. नाही मानू शकत, कारण वर्तमानपत्रांचे सुद्धा आपले काही इंटरेस्ट असतात. एखादं वर्तमानपत्र एखाद्या राजनैतिक पार्टीशी जोडलेलं असतं, आणि मग त्या राजनैतिक पार्टीला सोयीस्कर अशाच न्यूज, अशाच गोष्टी ते आपल्या वर्तमानपत्रामध्ये छापून आणतात. तर आपण वर्तमानपत्र म्हणजे काय, कुठलंही प्राथमिक साधन वाचताना आपण हे गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की प्राथमिक साधने ही महत्वाची जरी असली तरी त्याच्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी ह्या 100% खऱ्या राहत नाही. तसंच प्राथमिक साधनाचं जेव्हा आपण अध्ययन करतो, त्याच्यामध्ये काही काही अडचणी, काही काही चॅलेंजेस येतात. अडचणी नाही म्हणणार मी, आव्हाने. उदाहरणार्थ, प्राथमिक साधना हे वेगळ्या भाषेमध्ये राहू शकतात. ती भाषा जर का आपल्याला येत नसली तर ती एक अडचण येते. उदाहरणार्थ, जसं की माझं संस्कृत फार चांगलं नाही आहे, त्यामुळे मला महाभारतावर रिसर्च करताना बऱ्याच अडचणी येतात. तसंच लिपी, आपण जर का मराठ्यांचं इतिहासाचं अध्ययन करतो म्हटलं, विशेष करून पेशवेकालीन, तर आपल्याला दिसून येते की त्यात मराठ्यांचं जे पॉलिटिकल करस्पॉन्डन्स, राजनीतिक जो पत्रव्यवहार असायचा, तो मोडी लिपीमध्ये असायचा, आणि मोडी लिपी वाचणारे लोक खूप कमी राहिले आहे. आपल्याला मोडी लिपी वाचता येत नाही, तर ते एक्सपर्ट ज्ञान आपल्याला स्वीकृत करावं लागेल, मोडी शिकावं लागेल, तेव्हा कुठं आपलं रिसर्च हे चांगल्या पद्धतीचं रिसर्च होईल. नाही तर आपण दुसऱ्यावर अवलंबून राहू, आणि दुसऱ्यावर अवलंबून राहणं तितकंसं चांगलं नाही. शक्य तितकं आपण ओरिजिनल रिसोर्सेस हे आपल्याला वाचता आले पाहिजे, अशा पद्धतीने स्वतःची स्किल, स्वतःची लँग्वेज डेव्हलप करणं आवश्यक असतं. त्यामुळेच
प्राथमिक साधनाचा वापर करणं हे बरंच चॅलेंजिंग असतं, स्पेशली तुम्ही जर का मध्यकाळ आणि अँशियंट इंडिया बद्दल जर का रिसर्च करत असाल तर. तसंच प्राथमिक साधन जेव्हा प्रकाशित करण्यात येतात किंवा त्यांचं भाषांतर करण्यात येतं त्याच्यामध्ये सुद्धा त्रुटी राहिलेल्या असतात. हे तर आपण ऑलरेडी याची चर्चा केलेली आहे. आता हा बरं, आता आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की एका ठिकाणी एक साधन हे प्राथमिक साधन म्हणून मानलं गेलं तर एखाद्या ठिकाणी तेच साधन द्वितीय साधन म्हणून मानलं जाऊ शकतं, स्पेशली लिखित स्वरूपामध्ये जी साधनं असतात. आता याचं एक सिंपलचं उदाहरण मी तुम्हाला देतो. समजा आपण हिंदू धर्मामधील जाती व्यवस्थेचं जर का आपण अध्ययन करत असू तर त्या जाती व्यवस्थेबद्दल वेगवेगळ्या लेखकांनी काय काय गोष्टी लिहिल्या याचं जेव्हा आपण अध्ययन करत असू तेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय जाती व्यवस्थेबद्दल काय लिहिलं आहे हे कदाचित आपलं सेकंडरी वर्क होऊन जाईल, हे द्वितीय साधन होऊन जाईल. पण आपला रिसर्च जर का डॉक्टर आंबेडकरच असले, डॉक्टर आंबेडकरांचे जातीविषयक विचार असा जर का आपला रिसर्च असला तर त्यांचं लिखाण हे प्राथमिक साधन होऊन जाईल. महात्मा गांधी हाच जर का आपला विषय असला तर महात्मा गांधीचं सगळं लिखाण हे प्राथमिक साधन होऊन जाईल. पण आपण समजा आपला विषय भगवद्गीता किंवा हिंदुइझम असला तर महात्मा गांधीचे हिंदू धर्माबद्दलचे विचार हे आपलं दुय्यम साधन होऊ शकतं. तर प्राथमिक साधन हे एखाद्या वेळी दुय्यम साधन एखाद्या वेळी प्राथमिक साधन लिखित स्वरूपातले बरं फक्त आर्किओलॉजिकल रिमेन कॉइन हे नेहमीसाठीच प्राथमिक साधनच राहील, मूर्ती ही नेहमीसाठीच प्राथमिक साधन राहील, अवशेष भग्नावशेष हे नेहमीच प्राथमिक साधन राहील. पण लिखित स्वरूपातली जी साधनं असतात ती मात्र एखाद्या ठिकाणी त्याचा उल्लेख हे प्राथमिक साधन आणि एखाद्या ठिकाणी त्याचा उल्लेख हे दुय्यम साधन म्हणून सुद्धा केल्या जाऊ शकतो. तर हे क्लिअर झालं. शेवटचा पॉईंट तुम्हाला थोडंसं किचकट आहे पण तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की विषय आपला जो असतो ना त्या विषयाला अनुसरून कधी कधी, हे बरेच रेअरली होतं, कधी कधी एखादं साधन हे प्राथमिक किंवा दुय्यम म्हणून होऊ शकतं. आलंय? हो सर. हा.